आम्हाला आत्महत्या करायला टाइम आला. काय करते सांगा आम्ही. आज मला 14 महिने झालं उसाय लहान लेकरासारखा गडी नाही माणूस नाही काय नाही. रात दिवस मी स्वतः असलो कोणीतरी एखादा माणूस घेतो आणि स्वतः मी मेहनत करतो. जर कारवाई नाही केली 1 तारखेपासून 1 तारखेपासून अमरण उपोषणला बसणार कलेक्टर ऑफिस समोर. नमस्कार, मी रमाकांत हासगुडे आणि आपण पाहताय सत्य, निर्भीड आणि निपक्ष न्यूज चॅनल समय संघर्ष न्यूज. क्षेत्र कुठलंही असो, ज्या ठिकाणी संघर्ष आहे त्या ठिकाणी समय संघर्ष न्यूज पोचत असतं. आपण पाहिलं तर आपल्या देशाचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान ही घोषणा केली होती. कारण आपल्या देशाला संरक्षण करणारे किंवा जगवणारे जवान आणि किसान असतात. जवान डोळ्यात तेल घालून बाँड्रीवर रक्षण करतात म्हणून आपण आपल्या देशात सुरक्षित असतो, आणि किसान हे अन्न उत्पादन करून देशाला जगवतात म्हणून त्याला अन्नदाता पण म्हटलं जाते. तरी पण जे काही जवान असतात ते सेवानिवृत्तीनंतर एक अन्नदाता म्हणून शेती करून एक देश सेवा करत असतात. ते खरं तरी त्यांना आमच्या चॅनलकडून आम्ही सॅल्यूट करतो. आणि अशा काळात जवान आणि किसानाला संघर्ष करायची वेळ आलेली आहे. त्यांचा संघर्ष काय आहे ते आपण पाहण्यासाठी आलेलो आहोत. सध्या आपण आलो आहोत धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव तालुक्यात ढोकी या ठिकाणी. तर या ठिकाणी एक सेवानिवृत्त झालेले जवान आहे. तुमचं नाव? मी माजी सैनिक रामशंकर. कधीपासून म्हणजे सैन्यामध्ये कधीपासून होते? किती वर्ष? 18 वर्ष. 18 ते 4 महिने 3 दिवस. सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर पुन्हा शेती करताय? शेती करते. किती आहे शेती? शेती 12 एकर. हो. बरं, आता हे तुमचा जे प्रश्न आहे, हा. इकडं दाखवा. हे रस्ता आहे, इकडे यांची शेती आहे. हो. ऊस आहे. इकडे किती ऊस ऊस आहे? 6 एकर ऊस. उभा ऊस आहे माझा. हा. मग आता तुमचा जे प्रश्न आहे, या रस्त्यावर पाणी आलेलं आहे आणि कोणीतरी मुद्दाम शेतकऱ्यांनी सोडलेलं असं तुमचं म्हणणं. बरं, आता मग ऊसाचं जायची अवस्था काय? ऊस चाललाय? रस्ताच नाही दुसरा. कारण तिन्ही बाजूने मला भूसंपादन आहे. भूसंपादन असल्यामुळे मला रस्ता एवढाच आहे, आणि एवढा रस्ता असल्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी मला कुंडी केलेली आहे जाणून बुजून. म्हणजे बरं, हा रस्ता कसा नंबर बांधावरचा आहे का वैयक्तिक शेतकऱ्याचा आहे? नंबर बांधावरला आहे आणि मला शासनाने दिलेला आहे. शासनाने दिलेला? शासनाने दिलेला रिकामा करून दिलेला आहे रस्ता. मी आज याला 30 वर्षापासून वापरतोय हा रस्ता. मग असं अडवता येत नाही शासनाचा रस्ता दिलेला हो. म्हणून पाणी सोडलं. कोर्ट मॅटर आहे. कोर्टाकडनं बी माझ्या सरकारने आहे, मलाच दिलेला आहे कोर्टाने बी. म्हणजे ह्या शेतकऱ्यासोबत कोर्टात मॅटर आहे का? यांच्या आमच्या भावकी बरोबर होता, पण त्याने कोर्टाने मला न्याय दिला की हीच रस्ता आहे म्हणून. मला दुसरा रस्ताच नाही, पर्याय रस्ता नाही तर मी जाणार कुठं? मग आता ऊसाची अवस्था कशी आहे? काय तोड आली का? तोड आलेली आहे, पण काल 7 गाड्या भरून गेल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना पाणी सोडल्यामुळे आज ऊस तिथं उभा आहे. मग आता काय ऊसाची परिस्थिती? ऊसाची काय परिस्थिती? जोपर्यंत मला ही होत नाही, शासनानं मला याच्यावर दखल घ्यावी आणि रस्ता रिकामा करून मला ऊस घालवण्याचे पुरं सहकार्य करावं. रस्त्यावर पाणी सोडलं तर सरकार काय करेल? काय करेल? संबंधित शेतकरी काय कायदा आहे का नाही? त्याला कायद्यानं काहीतरी करावं लागेल का नाही? कायद्यानं काही बोडगा कार्य उचलावं लागेल ना. सरकार म्हणजे मी तर काही करणार नाही नामकरण. सरकारने त्याच्यावर काय भाषा वापरावी. ते काय यांचे पुत्र पण आहेत. तुम्ही अलीगड. तुमचं काय नाव? माझं नाव विशाल धोंडीराम. वडिलांनी जवळपास 18 वर्ष मिलिटरीची सर्व्हिस केली. मिलिटरीतून आल्यानंतर आहे ना जमीन घेतली. आज जमीन इथं जवळपास 12 एकर जमीन. संबंधित जमीनमध्ये ऊस आहे. ऊस उभा आहे. ऊस जवळपास ऊसाला आता 13-14 महिने झालेले आहेत. 2012 मध्ये त्यावेळेसचे तहसीलदार साहेब अभिजित साहेब आणि बहिरमल तलाठी साहेब त्यांनी येऊन हा रस्ता खुला करून दिलता. ह्याच रस्त्याने आम्ही 2012 पासून आज 2026 पर्यंत ये जा करतो. पण आज काल ऊसाच्या गाड्या आल्या 7 गाड्या. कधी आली? काल आली ती थोडं काल गेल्या काही हा गाड्या? गाड्या काल 7 भरून गेल्या. मग आज संबंधित शेतकऱ्यांना पाणी सोडले जाणीवपूर्वक. कोण आहे शेतकरी? शेतकऱ्याचं नाव? अल्ताफ शेख.
हे वरी हे पाणी वर, हा, वर. सोडलेलं हो, हो. त्यांनी सोडलं. हो हा. त्यांनी सोडले, जाणीवपूर्वक पाणी सोडलंय. त्या नेमकं त्या बैलगाडीच्या चकाऱ्याच्याच हाला पाणी सोडलेलं आहे. त्यामुळे आता पाणी सुटल्यामुळे गाड्या जाणं शक्यच नाही. शक्यच नाही गाडी जाणं. जसंच्या तसं ऊस उभा राहते. 6 एकर ऊस उभा आहे. मग आता बरंच नुकसान होणार आहे. बरेच नुकसान होणार आहे. जवळपास आहे ना 400 टन ऊस होतोय. मग काय मागणी आता तुमचा हा प्रशासकीय वाद असेल पण कुठं पोलीस कंप्लेंट ही केली का तुम्ही? कंप्लेंट नाही केलेली आहे. आता तिथंच करणार आहोत. आमचं मागणी एवढीच आहे प्रशासनाकडे, ह्या रस्त्याचा कोर्ट माननीय दिवाणी न्यायालयातून निकाल लागला. एवढं सगळं असताना अशी लोक मुजुरीपणा दाखवत आहेत. स्वतः सांगितलेले रस्ते कुणालाच अडवता येत नाहीत. कायदा काढलेला आहे. कालच्या 2025 मध्ये कायदा आहे. या योजना आहे शासनाच्या रस्त्याविषयी, लोक हे असे अडवतात. मग आज ऊस उभा आहे, त्या ऊसाचा पंचनामा करून आम्हाला भरपाई देण्यात यावी संबंधित शेतकऱ्याकडून. हीच आमची रास्त मागणी. निश्चितच तुमच्यावर मोठा अन्याय झालाय. उसाची तोड आली, काही गाड्या गेल्या की पाणी सोडलं. हो. त्यामुळे आता पुढचा ऊस जायचा थांबला. थांबला. त्यामुळे तुमचं मोठं नुकसान होणार आहे. तुम्ही खरं तरी पोलीस स्टेशनला पण कंप्लीट करायला पाहिजे. पोलीस स्टेशनला पण कंप्लीट आणि शासनाकडून काय नेमकं मागणी काय? रस्ता करून द्यावा का ऊसाचं नुकसान भरपाई नुकसान होणार? आमची शासनाकडून एक मागणी आहे, संबंधित शेतकऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, जेणेकरून उद्या कोणीच कोणाचा रस्ता अडवू नये. रस्ते प्रत्येकाला आहेत, त्यांना स्वतःला रस्ता जायला लागतो, मग दुसऱ्यांना लागत नाही का? हा थोडा विचार करावा आपण बी आपल्या माणुसकीच्या भावनेतून. आपण रस्त्याने त्याच जातो, तुम्हाला रस्ता चांगला पाहिजे. रस्ता प्रत्येकालाच पाहिजे. हा. आता हे तुमचं लाखो रुपयाचं नुकसान होईल. बरोबर. जोपर्यंत रस्ता नीट होत नाही तोपर्यंत तुमचा ऊस जाणार नाही. तोपर्यंत त्याचं वजन घटल, बरंच नुकसान होणार आहे. कारखाने बंद कारखाने बंद बी पडतील. बंद बी पडतील. पुन्हा तर काय नुकसान प्रचंड नुकसान आहे. झाली. तर मग शासनाकडे मागणी काय तुमची? प्रशासनाला शासनाकडे लवकरात एकच मागणी, संबंधित शेतकऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. आणि निकाल तुमचं नुकसान होईल तर नुकसानीची भरपाई करून द्यावी यावी संबंधित शेतकऱ्याकडून. जवळपास 400 टन ऊस होतो. 400 टनाचा जे काय असेल ते मोबदला आम्हाला देण्यात यावा, ही आमची रास्त मागणी आहे आणि योग्यच मागणी आहे. कोर्टाचा निकाल आहे, तहसीलदारचा निकाल आहे, स्वतः मंडल अधिकारी तहसीलदार येऊन देतात, परत लोक अडवतात. हा कुठला प्रकार आहे? तुमची मागणी योग्य आहे. तुमचं नुकसान व्हायलेलं आहे, प्रचंड नुकसान व्हायले. आणि सध्या शेतकरी मेटाकुट आलेल्या मराठवाड्यात शेतकऱ्याच्या आत्महत्या आणि आपल्या धाराशिव जिल्ह्यात तर प्रचंड आहेत. आणि शेतकरी असं अडचणीत आलेला आहे. नैसर्गिक अडचण आहे, पण आता हे असं मनुष्यबळ नाही, माणसाची काही नाही अडचण. नसताना आम्ही हे स्वतः रात दिवस मेहनत करून ह्या ऊस जगवलेला आहे. आणि अशी जर होत असेल तर याला काय करायचं आम्ही माझे सैनिकांनी आम्ही काय करायचं? नुसतंच म्हणायचं का 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टला जय जय जवान जय किसान, ही काय पद्धत आहे? आम्हाला आत्महत्या करायला टाइम आला, काय करते सांगा? आम्ही आज मला 14 महिने झालं उसा लहान लेकरासारखा, गडी नाही, माणूस नाही, काय नाही. रात दिवस मी स्वतः असलं कोणीतरी एखादा माणूस घेतो आणि स्वतः मी मेहनत करतो. मी कुणाला नाही, मी माझे सैनिक आहे, माझ्याकडे गडी नाही, माणूस नाही, कुणी नाही. माझी मुलं दुसरीकडे सर्व्हिस करतात. तर पाहतोय आपण यांना किती गैर, कारण पिकाला शेतकरी तळहाताच्या फोडासारखं जपलं जात आहे. आणि जर असं नुकसान होत असेल तर परत आता तुमचं नुकसान तर त्यांचं आमचं काय वैरही नाही काय, त्यांची जमीन आम्ही घेतली नाही, त्यांचं काय नाही. जी काय तुम्ही पाईपलाईन आणलेली आहे आमच्या शेतातून, त्याचं कोर्ट मॅटर चालू आहे. जेव्हा आम्ही हरला तर आम्ही सोडून द्यायला तयार आहोत, तुम्ही हरला तर तुम्ही सोडून द्या. पण असं करून तुम्हाला काय भेटणार आहे? बरं, आमने सामनेची लढाई करा. मला आधी म्हणायचं ते बाबा तुम्ही इथून नेऊ नका, आम्ही पाणी सोडणार आहोत. माझी ऊसाची तोड चालू झाल्यानंतर तुम्ही जर दिवसभर मोटर चालविता, याच्यात म्हणजे यात काय आहे? तुमच्यावर काही कुणाचं हे आहे का नाही? काय करायचं? आमच्या माझ्या सैनिकांनी काय करायचं सांगा? तुम्ही नुसतंच म्हणता माझ्या सैनिकाला हे आहे, माझ्या सैनिकाला ते आहे. पण ही छोटी माणसं आम्हाला असे त्रास देतात. आता मी एक मराठा माणूस आहे, बहुसंख्यक आहे, ठीक आहे माझं, पण जे आपण आमचा कोणी छोटा किंवा काय त्रास होत असेल त्यांना, कोण आहे? त्यांची दखल कोण घेत आहे? बघता तुम्ही आता चॅनलला किंवा कुणाच्या दारातच मोटरसायकल काढ, कुणाचं घर काढलं, कुणी काय केलं. माझे सैनिक काय करायचं? पुन्हा कलेक्टर कचेरी समोर जायचं आणि उपोषणला बस.
उपोषणला बसल्यावर पुन्हा तुम्ही आमच्याकडे यायचं, तोवर आमची 1-2 माणसं मेलेली असतील. तर असं होणे, प्रशासनाला माझी विनंती आहे की आपण याच्यावर लवकरात लवकर काय ना तरी तोडगा काढावा आणि संबंधित शेतकऱ्यांनी त्याची भरपाई द्यावी किंवा त्या शेतकऱ्याला शासनानं पूर्ण शासन करावं. कार्यवाही करा. जर कारवाई नाही केली 1 तारखेपासून अमरण उपोषणला बसणार कलेक्टर ऑफिस समोर. तर पाहिलं आपण देशाचं रक्षण करून बाँड्रीवर डोळ्यात तेल घालून देशाचं रक्षण केलं आणि आता अन्नदाता म्हणून या ठिकाणी जगाला पोसायचं काम करतात. आणि या ठिकाणी यांनाच कशा अडचणीला सामोरं जावं लागतंय, कसा संघर्ष करावा लागतंय. तर शासनानं आणि प्रशासनानं या अशा कमीत कमी सामान्य जनते जाऊ द्या हो, पण कमीत कमी माजी सैनिक आहेत देशाचं रक्षण करून आलेत त्यांच्यासाठी तरी योग्य न्याय द्यायला पाहिजे. आणि आम्ही समय संघर्ष न्यूज नेहमीच अशा जवानाच्या पाठीमागं खंबीरपणे उभा असतो. तर यांना सुद्धा आमचा चॅनलचा संपूर्ण पाठिंबा राहील. मी रमाकांत हातगुडे, समय संघर्ष न्यूज, धाराशिव.